रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, बिलगिरीस आता पोटात जा. खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती, पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमतीशीर कवायती, मनावरती जशी बाकावरती साऱ्या राष्ट्रगीत सुरू कर. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे
चला चला सर, चला सर, चला. बॅचचे आज गेट टुगेदर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपले गुरुवर्य आदरणीय साळुंके सर, मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक, त्याचबरोबर आदरणीय आर.डी. शिंदे सर, त्याचबरोबर आदरणीय नरळे सर, त्याचबरोबर आदरणीय साळे सर आणि या शाळेचे चालूचे या सध्याचे मुख्याध्यापक आदरणीय वैटे सर आणि त्यावेळी आपल्याला ज्यांनी आपल्या बाबांसारखं प्रेम दिलं असे आदरणीय नामदेव हनुमाने काका, मी सर्वांचं सुरुवातीला पुष्पचुंबनाने हार्दिक असं स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची जी संजय बोराडे, शशिकांत बोराडे, सुनील चव्हाण, संजय चव्हाण, यल्लप्पा चौगुले, अनिता गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, दीपक गायकवाड, रामकृष्ण हरी, मधुपती गायकवाड, सुभाष गायकवाड, नानाजी गायकवाड, वीरू घेरडे, बापूसो हक्के, महादेव हक्के, नरेश जोशी, सुधाकर कदम, आनंदा काळे, बसवेश्वर कराटे, रवींद्र काशीद, भगवान खांडेकर, प्रमिला खांडेकर, लय प्रयत्न केला पण आले नाही.
उत्तम खोडे, बबन कोडक, दत्तात्रय कोडक, नवनाथ, विनोद कोडक, अशोक कोळी, संजय कोळी, धोंडीराम कुट्टे, शिवाजी माने, उमेश माने, हनुमंत मुंजे, निर्मला नाईक, सतीश नाईक, नामदेव नरळे, सयाजी नरळे, पुष्पा निकम, राजाराम पारशे, बलबीर पाटील, धनाजी पाटील, सुनीता पाटील, माणिक पवार, मोहन सावंत, जयवंत शिंदे, किरण शिंदे, नानासू शिंदे, संजय शिंदे, सुभाष शिंदे, उज्ज्वल तालुका सांगोला जिल्हा सर्वप्रथम मी माझ्या शिक्षक वर्गांना नमस्कार करते. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. मुलगी जॉबला आहे, मुलगा जॉबला आहे, सुनबाई पण आलेली आहे, नातू पण झालेली. आमच्या क्लासमध्ये मी एकमेव मुलगी असेल अशी झाली. प्रमोशन लवकर आणि मी घरी क्लास घेते 12वी पर्यंतच्या मुलांची. माझं नाव संजय बोराडे. आम्ही शिक्षण जे आहे ते शिक्षण BSc B.Ed, LLB, TDC. मी सध्या शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई या संस्थेमध्ये शाखाधिकारी म्हणून काम करत आहे. संस्थेचा जो व्यवसाय तो 6 कोटीचा आहे. आणि एकंदरीत मला 2 मुली आहेत, त्या आता B.Tech ला आहेत आणि मुलगा आहे तो 7वी. गुरुजन वर्ग, मी संजय गुंडप्पा चव्हाण, राहणार मुक्काम स्टोपरी, जिल्हा सोलापूर. या ठिकाणी कसं या ठिकाणी गणपती भोसले हे माझे आजोबा होते. त्याच्याकडे मी राहिलो आणि नंतर मी 11वी सायन्स केलं आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी MPSCचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर मी MPSCतून पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावर सिलेक्शन झालं. मी पोलीस निरीक्षक म्हणून कराडी पोलीस ठाणे पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी 12वीला आहे, मुलगा 8वीला आहे. एकंदरीत या
त्यातूनच आम्हाला एक फाउंडेशन तयार झालं आणि त्यातूनच ऊर्जा मिळून पुढे आम्ही MPSCचा अभ्यास करून मी क्लासवर या पदावरती कार्यरत सध्या आहे. तर माझं गुरुजनांप्रती खूप आभार आहे. त्यांनी या ठिकाणी आम्हाला घडवलं, पिढ्याच्या पिढ्या घडवल्या. 92ची बॅचसुद्धा सर्वजण काही ऑफिसर्स आहेत, काही बिझनेसमॅन आहेत, काही वेल सेटल आहेत. त्यामुळं या ठिकाणी मी गुरुजनांचा एक आभार आणि आदर व्यक्त करतो. साष्टांग दंडवत नतमस्तक. आज आपण ज्या कार्यक्रमाचा आतुरतेने वाट पाहत होतो तो कार्यक्रम सुरू झाला आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोना हा काळ एवढा महाभयंकर होता. कोण पुण्यामध्ये होते, कोण मुंबईला होते, कोण खेडेगावात होते. खरोखरच कोरोनाचा काळ असा शिकवून गेला ना सिटीतल्या लोकांना खेळ काय असतं. आज अक्षरशः इथं आल्यानंतर अक्षरशः आनंदाचे अश्रू आले तर आले, दुःखाचे पण अश्रू आले. खूप आनंद वाटला आहे. तर मला एवढंच सांगायचं, सद्गुरू वाचून सापडण्याशिवाय धरावते पाय आदित्यांचे तुकाराम महाराजांनी सांगितलंय. गुरुबद्दल सांगायचं म्हणजे साळुंके सर आले ना वर्गामध्ये, खूप स्ट्रिक्ट होते, पण बघायचे असं जरा खालचं वाक्य इतकी हसायची. नरळे सर आल्यानंतर तिकडे काय खेळायचे आले ना दरवाज्यामध्ये लेट झाल्यानंतर बरोबर म्हणायचे एक्का दुरी तिरे, मग ती नंतर कळायचं मुलांना पुरं हसायचे. अशी साळेसर म्हणायचे आज हम काला गरुडा जादूगार एक पाठ देखेंगे. त्याची प्रश्नाची उत्तर जर तुम्ही उद्या नाही दिली तुमची चमडी काढून मी खिडकीला अडकावतो. अक्षरशः आम्हाला भीती वाटायची, बरोबर चमडी काढून साळेसर अडकावतो की काय. तर RD शिंदे सर आमचे पेपर चालू असताना खाली चष्म्यात पेपर वाचत असायचे, मारायचे काम. हा RD शिंदे सर ते असायचं. तर माझे 2 शब्द मी संपवतो. कारण मी कासलेवाडल्या माझ्या बहिणीकडे मेहणेकडे शिकायला होतो. काळ्या गुरुजी पण होते माझे मेहणे. माझं गाव प्रॉपर चडचण कर्नाटक. आता मी पुण्यामध्ये सेटल आहे. 3 मुलं आहेत. एक मुलगा संगीत शिक्षक आहे, तो पोद्दार स्कूल इंटरनॅशनल स्कूलला संगीत शिक्षक. परत एक मुलगी माझी IBM मध्ये आहे, तिला पॅकेज चांगलं आहे, मुलाला चांगलं आहे. आता मी सेटल आहे, 28 वर्ष नोकरी केली. आता मी रिटायरमेंट आहे, एकदम निवांत आहे आता. धन्यवाद. आयुष्यात पहिल्यांदा सध्या सांगोल्यात स्थित आहे. व्यवसायाने प्रॉडक्ट व्यवसाय आणि शेअर मार्केटमध्ये स्थिर आहे. मी दीपक भिकारी गायकवाड. आता सध्या मी तसं विश्व वारकरी संघाचा सांगली जिल्हा उपाध्यक्ष आहे. माझ्या 2 मुली चांगलं शिक्षण घेतात, सगळ्या 9च्या पुढे आहेत. मी 10वी नापास आहे. परत आता आणि माझी एक मुलगी विश्व वारकरी संघाची तालुका अध्यक्ष आहे. आम्हाला रिटायरमेंट नाही आहे. मी किरण लक्ष्मण शिंदे. मी शेतीच करत होतो, आता पण मुंबईला 10-12 वर्ष झालं. एक मुलगा 2 मुलं आहेत. एक डिप्लोमा कम्प्युटर करता, एक 12वी सायन्स पास, 60% मार्क. आणि माझे मित्र गुरुजनांना प्रथमतः सन्मानाने दंडवत करून मी 1-2 शब्द मांडणार आहे. किरणचं 1 मिनिट एक्स्ट्रा दिलं ते माझ्याकडे द्या, मी घेतो. तिथं शिंदे सरांनी सांगितलेला लहानसा बारकासा. तर आता मी इथून 10वी पास केलं, तुमच्याबरोबर 5वीला इथं आलेलो होतो. त्याच्यानंतर 11वी-12वी सायन्स केलं. भारतीय नौसेना इंडियन नेव्ही जॉईन केली. त्यावेळेला मला 12वीला 10वीला पण चांगले मार्क्स होते, आहे बोर्डावरती माझं नाव. 12वीला पण चांगले ग्रुपला 87 होते, बी ग्रुपला. मेडिकल मिळालं असं, इंजिनिअरिंगलाही 83 होते, त्यालाही मिळालं असतं. परंतु आर्थिक स्थितीमुळे मला नेव्ही जॉईन करायला लागली आणि त्यामध्ये मी खुश आहे. आता उर्वरित जो आहे, मला 2 मिनिटं मला एक्स्ट्रा पाहिजे. मला सरांच्या आठवणी सांगायच्या आहेत. या हायस्कूलमध्ये 5वीला आल्यापासून सरांनी साळुंके सरांच्याकडे जर पाहिलं ना, तर म्हणजे एवढा संयम आणि एवढा डिसिप्लिन असं वाटायचं की धीरीच वाटायची.
ते शिकवायला फार कमी होते मुख्याध्यापक असल्यामुळं, पण इथून असे चालले असे करून ना त्या पद्धतीनं सगळं शांत वातावरण असायचं. मला वाटतं शिक्षक असायचं सर्वांचंच. त्याच्यानंतर शिंदे सरांचा माझा एक छोटासा अनुभव आहे, मी शेअर करू इच्छितो आपल्याबरोबर. काय झालं, मी 7वीला असताना उत्तम खुडे नावाचा एक विद्यार्थी होता. आम्ही दोघं एका बेंचवर बसायचं. त्याचा एक मी पेन चोरलेला आणि सांगितलं नाही मीच घेतलेलं आहे असं तसं सांगितलं. मग सरांनी मला विचारलं शेवटच्या मला इथं आल्यानंतर की हे पेन कोणाचं आहे त्याचं आहे. तर मी सांगितलं सर माझंच आहे आणि मला तुला कोणी दिलं आहे. तर मला उत्तम भोसलेने दिलं आहे. उत्तम भोसले शेवटच्या बाजारात आल्या. सरांनी त्याला विचारलं तू दिलता का कोण? नाही काही नाही. तर आता मला 17 करण्याचा योग आला, पण ती चोरी ही मी कबूल करतो. त्या दिवसाची पेन हा घेतलेला होता, त्याला दुसऱ्या दिवशी कुठच्या परिस्थितीत आणून द्यावा लागला. काही पर्याय नव्हता. मी त्यावेळचा बापू हाके म्हणजेच बीडी हाके, एमडी हाके, बीडी हाके आपल्या लक्षात राहावं म्हणून मी रिपीट करतोय. तर त्यावेळी जे लहान वयातला जो विद्यार्थी होता 5वीला आलेला ना, तर अभ्यासामध्ये हुशार सर्व काही, परंतु त्या परिस्थितीमुळे आपल्याला हे करावं लागलं. आणि सरांनी मला त्याची शिकवण दिली. आजपर्यंत माझ्याकडे साधारणतः 219 सर्टिफिकेट आहेत, परंतु मी कधीही कुठलं कॉपी केले नाही किंवा कुठल्यामध्ये काही जे मला शिकवण दिली सरांनी, ती शिकवण मी आज 50व्या वर्षी सुद्धा कायम ठेवली. मी कधीही पुन्हा कोणताही पेपर बघून लिहिलेलं नाही किंवा कुणाचं काही लिहिलं, पण सरांची नजर एवढी बारीक होती की त्यांनी ते कॅच केलं. पण ते तुला कोणीतरी लिहून दिले, हे कार्ड दोन्ही त्यालाही 9 मार्क दिले, त्यालाही दिले. भारतवर तर मार्क सारखे आहेत, चोर तूच आहेस. पण खरं सांगतो सर, त्या काही छोट्या मोठ्या लहानपणी झालेल्या चुका त्या पूर्ण आयुष्यामध्ये शिकवून देऊन गेल्या आणि कधी कसं करायचा प्रसंग आला नाही. आज मी सक्सेसफुल व्यक्ती आहे असं म्हणा हरकत नाही. सध्या मी अधीक्षक आहे समाज कल्याणला सांगलीला. निवृत्त रिटायर झालो 2010ला. त्याच्यानंतर इथं अधीक्षक पदावरती आहे. एक अधिकारी आहे. आणि दुसरं, जर मी काय आता आपण सगळे मॅच्युअर आहात, मार्गदर्शनावर काय नाही. जसे आपले कोडक बोलले की मी शेअर मार्केट वगैरे करतो, तर मलाही त्याची थोडीशी म्हणजे ज्ञान यायचे. संजय चव्हाण आहे ते आम्ही एकत्र यायचं, त्याच्याबरोबर तो मला बोलवायला मी तेव्हाही जर उशिराच यायचा, पनिशमेंटही मला दिलेली. बऱ्याच जणांच्या माझ्या आठवण आहेत. सुभाष शिंदे म्हणून आपले एक विद्यार्थी आहे, तो काय म्हणायचं माहिती आहे का, म्हणायचं गुणांचे गणित करत बसाल तर आयुष्याची बेरीज शून्य. आणि त्याच्याबरोबर असणारा दुसरा आपला हा जो विद्यार्थी म्हणजे बाळू यादव, अतिशय संगीत, तेव्हाही तितकंच फॉर्मल. माझ्यासारखं असं आता मी बोलतोय असं मी तुमचा वेळ घेतोय, सॉरी, तर मी थांबवतो लगेच. पण बाळून जे तेव्हाही होता आजही तसाच आहे. संजय चव्हाण आणि आम्ही काय करायचं त्यावेळेला, इथनं आम्ही चालत जायचं कोसारीला. एक ऊस मोडायचा, एक चिंचे झाड खायचं, हाडत तोंडाची दुखसर दोघांची शर्यत चालायची. एक सायकल घेतली त्याने जुनी, त्याचं बसवेश्वर आमचा मार्गदर्शक. मग आता कोणाला एखाद्या फेवरेट विद्यार्थ्याला बसवून न्यायचं म्हटलं तर त्याला बोलायचं कसं, त्याला मला कन्नड शिकलेलं. सायकल मॅल करताना खेळलो, सायकल मॅल करताना खेळलो, आजी माझ्या लक्षात आहे. अशा बऱ्याच आठवणी आहेत. आपला वेळ जात येत नको, मी आपला एक मुली एमपीएससीची तयारी करत्या, तिन्ही मुली माझ्या ग्रॅज्युएट पर्यंत पहिल्या नंबरनं पास झाले. 2 मुलं आहेत. एक लहान मुलगा डी फार्मसीला आहे, थोरला मुलगा आहे तो 1.5 वर्ष बेंगलोर येथे शिक्षण चालू आहे. त्यानंतर आता म्हैसूरला शिक्षण चालू आहे गेल्या वर्षापासून. हॅलो, पैलवान बबन कुंडली कोडक फाउंडिंग. माझ्या जमलेल्या सर्व गुरुजन वर्ग, मित्र मैत्रिणींनो, आज आपण एकत्र भेटलो, मला फार मजा आली. तुम्हाला बी आली असेल. ते छोटं आहे का बसा. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा माझा 21 वर्षाचा आहे, तो गॅस मध्ये काम करतो. लहान मुलगा माझा BCS ला पहिल्या वर्गाला. माझा एक टेलर आहे, मी स्वतः चालतो, चालक आहे, मालक आहे. बाप माझं पासेल तिथं थांबवतो. मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतो. माझे 2 फर्म आहेत, संपूर्ण एंटरप्राइजेसमध्ये. आता हे आपले यांची
यांच्याच गाडीचा मी विमा वापरतो पण याची माझी ओळख पण नाही. सर्टिफिकेट आहे पण तो समोर ठेवल्यानंतर त्याच्यापासून कशी खरेदी करायची ते तुमच्या मनावर आहे. बरोबर. आदरणीय गुरुजन वर्ग आणि प्रचंड संख्येने जमलेले माझे दोस्त मंडळी आज आणि महत्वाचं म्हणजे पुष्पाने हा जो कार्यक्रम अरेंज केला ते मला खूप बरं वाटलं, कारण ह्याची सुरुवात बसूच्या बहुतेक कार्यक्रमामध्ये झाली आणि मला विचारण्यात आलं की असा कार्यक्रम केला तर काय होईल. म्हणजे एकदम छान होईल, लवकरात लवकर अरेंज करा आणि त्यासाठी मी कधी म्हणजे रेडी आहे. आणि नामदेव काकांसंदर्भात बोलायचं म्हटलं तर ते म्हणजे घंटा वाजायचे म्हणजे डिसिप्लिन की बाबा आता वेळ झाली लवकर वर्गात चला आणि घंटा वाजवून ते हे सर्वांना रूममध्ये तर ते वेल डिसिप्लिन म्हणजे भीती वाटायची की अरे सर आल्यानंतर आपण पटकन वर्गात गेलं पाहिजे आणि अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे मी खूप घाबरत होतो सरांना. बोराडे सरांचं म्हणजे पेपर वाचत असले तर समोर लक्ष असायचं पेपरमध्ये अरे तू उठ चल उत्तर सांग असं सरांचं डायरेक्ट नसायचं. आणि नरळे सरांच्या संदर्भात बोललं तर मॅथ्स संदर्भात खूप काय शिकलो आणि महत्वाचं म्हणजे मी 35 इयर नंतर M1 M2 आणि DME मी 34 इयर पासून 40 इयर पर्यंत कंप्लीट केलं. DME मी 35 वर्षामध्ये गेले जॉईन झाल्यानंतर. मित्रांनो नमस्कार. मी तानाजी मायाप्पा माने राजेरामराव महाविद्यालयात येथे प्राध्यापक म्हणून काम करत आहे. त्या कौटुंबिक परिस्थिती सांगायची म्हणाल माझ्या भावाची 2 मुलं मी सांभाळले. त्यांना दोघांनी सध्याचा MBBS मध्ये एक विषय आहे आणि एक सोलापूरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज माझी मुलं रवींद्र सुखदेव काशी मोकाशिवरी. मी हल्ली नाशिकला CA टायर कंपनीमध्ये जॉबला आहे. माझा मुलगा MBA करून मार्केटिंग हेड आहे नाशिकमध्ये. RR कंपनीमध्ये मार्केटिंग हेड आहे आणि मुलगी माझी याच्यामध्ये MBA करते. तुम्हाला नमस्कार. सर्व गुरुजन नमस्कार, सर्व मित्रमंडळींना नमस्कार. माझे नाव सयाजी निवृत्ती लांडे. मी जुनोनी येथील प्राथमिक शिक्षक आहे. मला 2 मुली, 1 मुलगा आहे. एक मुलगी BAMS आहे, एक मुलगी इंजिनिअरिंगला आहे आणि मुलगा 12वीला आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव हनुमंत निवृत्ती विजय राहणार बागवाडी तालुका जत जिल्हा सांगली. मी सध्या जत आगार येथे चालक या पदावर कार्यरत आहे. माझे नाव जयवंत शिवाजी शिंदे राहणार शेगाव. सध्या पेट्रोल पंपावरती काम करतो. मला 3 मुले आणि 1 मुलगा आहे. एका मुलीचा मुलगा आहे. माझे जावई वकील रामकृष्ण हरी. सर्व गुरुजन वर्ग आणि सर्व मित्रमंडळींना रामकृष्ण हरी. मी मुंबईमध्ये शिपिंग लाईनमध्ये कामाला आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगा M.Com करतो आणि मुलगी 2nd इयरला शिकत आहे. तुकाराम कोडक, आवंडी, जत तालुका. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव संजय कोळी. जेव्हा मी शेगाव शाळेमध्ये शिकलो कॉलेजवरून मी येऊन जमलं म्हणजे अपडाऊन करत होतो. नंतर पूर्ण झाल्यानंतर आम्ही शिफ्ट झालो कल्याणला शिफ्ट झालो. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नंतर सर मी 2-3 प्रमोशन घेतले. सिनियर मॅनेजर म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कामाला आहे. मी सध्या जत येथे जत आगारामध्ये चालक म्हणून त्या पदावर काम करतोय. मला 1 मुलगी आणि 2 मुलं आहेत. आता मी गुरुवारी म्हणजे माझी मला आज एक आनंद होतोय. आपण गुरुवारांचा आदर केला म्हणून जीवनामध्ये सक्सेस झाला आणि तो आपण शेवटपर्यंत. माझं एक मत आहे आपण शिकत राहतो तसं शिकत राहावं.
जो आई वडील आपले गुरु असतात, शिक्षक झाले, आता आपण कोणाचे तरी मुलांचे गुरु आहोत, ते गुरु होण्याचं काम चांगलं करावं आणि समाजात किंवा आपण सक्सेस होऊ त्या दृष्टीनं चांगलं काम करावं अशी मी विनंती करतो. माझे नाव बलवीन रावसाहेब पाटील, प्रॉपर शेगाव. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. एक मुलगा 8वीत शिकतो, मुलगी इथे 9वीला शिकते. आणि मी स्वतःचा बिझनेस माझा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. आर्थिक वेल सेट झालेला आहे, काय अडचण नाही. सर्वांनी आपापल्या स्थितीत वेल सेट आता मी समजतो आणि राहावं, आपण समाधानी राहील. आदरणीय करून मी माझा परिचय देत आहे. माझे नाव दीपक मोडक. सध्या मी सांगोला या ठिकाणी स्थायिक आहे. या ठिकाणी मी 8वीला या ठिकाणी होतो. 8वी ब मध्ये हक्की फर्स्ट आले होते आणि 8वी क मध्ये मी फर्स्ट आलो होतो. त्यानंतर मी सोनंदी या ठिकाणी गेलो. आता माझं शिक्षण आहे MA BEd लक्ष्मी देवणी या ठिकाणी विद्यापीठ हायस्कूल या ठिकाणी मी सहशिक्षक या पदावर कार्यरत आहे त्या ठिकाणी. आणि त्यानंतर याच वर्षी मी उपमुख्याध्यापक पदावर या ठिकाणी कार्यरत होत आहे. त्यानंतर माझ्याबद्दल सांगितलं म्हटलं तर मला कसं की मुलगा एक मुलगी आहे. मुलगा AMS करतोय 3ऱ्या वर्षामध्ये, मुलगी पण BAMS करते 2ऱ्या वर्षाला आहे. त्यानंतर जत LIC शाखेमध्ये गेल्या 25 वर्षापासून मी LIC काम करतोय. पहिल्या टॉप 5 एजंट मध्ये मी आहे. हा माझा गोलवर्य, माझे वर्गमित्र वर्गमैत्री सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव बेरो तुकाराम बेरडे, कासलीवाडी, तालुक्याचा जिल्हा सांगली. मी आता किर्लोस्करवाडीमध्ये मेटलर्जी म्हणून काम करतोय. माझ्या ठिकाणी 1400 kW पॉवर दररोज वायना सप्लाय माझ्यापाशी असतो आणि टेम्परेचर म्हटलं तर 17°C डिग्रीला आपलं ते काम चालू असते. आणि त्याच्यासोबत मी ज्योतिषशास्त्री, वास्तू पंडित, महाराष्ट्र ज्योतिष परिषदेमध्ये गोल्ड मेडल आहे. ज्योतिषशास्त्रीमध्ये, वास्तू पंडितमध्ये सुद्धा गोल्ड मेडल आहे. माझी मुलगा फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला आहे, मुलगी माझी आता 10वीला आहे. आणि अशा माझी ओळख आहे. मी संजय बाळासाहेब, गाव वायफळ, सुभाष शिंदे आणि मी आम्ही 3 जण नवीला इथं आलो होतो आणि दाखलेला मी नंतर बनाडीला गेलो. अगोदरची अनिता यशवंत गायकवाड, आता सध्याची अनिता नारायण सावंत बनाड. काही 8 मला म्हणजे त्यांची उणीव असते. मला वाटतं बोराडे सर, जयेश शिंदे सर, जे की आमचे अतिशय फेवरेट आमचे शिक्षक होते ते. आज आमची एक मला वाटतं आमच्या टीमची ओळखच होती ती खो खो प्लेयर मुलं मुली, आणि ते आज आमचे सर नाही त्याबद्दल. आणि सगळ्यांना गुरुजनांना पहिल्यांदा नमस्कार. मला गुरुजनांना भेटलं की माझ्या वडिलांची आठवण येते जास्ती, कारण ते नेहमी दुकानात असायचे, म्हणजे माझ्या वडिलांच्या सोबत असायचे. त्यामुळे असं कधी वाटलं नाही की म्हणजे हे गुरुजन आहेत किंवा असं कधी वाटलं नाही. आणि खो खोच्या टीममध्ये जास्त असल्यामुळं जयेश शिंदे सरांची पण आता आठवण होती. निंबाळकर सर पण असायचे खो खो शिकवायला. आणि दुसरं काय सांगतो, आणि आता मी NGO मध्ये अकाउंटंट म्हणून जॉब करतो. मधुमती सीताराम गायकवाड, आता मी पुण्यात NGO मध्ये जॉब करतो. आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या जमलेल्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. माझे नाव निर्मला सदाशिव नाईक, राहणार कोकण. माझे मी व्यासपीठावर सगळ्यांच्या गुरुजनांचं स्वागत. सर्वांना माझा नमस्कार. तिथे जमलेल्या सगळ्या वर्गमैत्रीण मित्रांना नमस्कार. हा योग जुळून आला त्यामुळं बरं वाटतंय. शाळेत पहिल्यांदा आता पाऊल ठेवल्यावर मला पहिल्यांदा खो खोचीच आठवण झाली. खो खो खेळायला मग मी सगळ्यांना परिचित आहे पहिल्यापासून. आता सध्या मी आपली स्थित आहे. पुष्पा बाळासाहेब काशीद हायस्कूल टीचर आहेत आमचे मिस्टर. आणि मला अपत्य 2 आहेत, एक मुलगा आणि
आणि एक मुलगी सध्या 12वी पास आउट झाली आणि मुलगा इथं बसलाय समोरच, आता 6वीला आहे. पहिल्यांदा बद्दल आणि मित्र मैत्रिणी माझ्या सगळे नमस्कार. उज्ज्वला जयकुमार सोनी ही माहेरची आणि सासरची उज्ज्वला मनोज मागाड. तर आता मी भांडूपमध्ये राहते. त्याचं माझं एक स्टॉल आहे, नाश्ता पुरवते सगळ्यांना आणि शिवाय संध्याकाळी मी ट्युशन्स चालवते. माझी 2 मुलं आहेत, एक बीटेक करते मुलगी आणि छोटा आहे तो 4थीला, आता 5वीला जाईल. आणि मिस्टर आहे ते कम्प्युटर इंजिनियर हार्डवेअरमध्ये कम्प्युटर बनवतात. बस, धन्यवाद. गायकवाड आणि माझ्या सासरचं सुनीता आनंदीकर. मला 3 मुली आणि 1 मुलगा आहे. 2 मुलींची लग्न झालेत आणि मुलगा माझा इथे आता इलेक्ट्रिकचं दुकान आहे शेगावमध्ये. माझे मिस्टर हो झाले 5 महिन्यापूर्वी, तेव्हा आता मी पण इथेच असते. सर्वांना माझ्याशी जडवत आणि तसेच मैत्रिणी नमस्कार. मी मीनाक्षी संगीतान कोरड आवडीची इयत्ता 8वी ब मध्ये शिकत होती. त्यानंतर माझं शिक्षण थोडं अपूर्ण राहिलं, मी शिकू शकले नाही आणि परत आताचं सगळं जीवन मला 3 मुलं. बऱ्यापैकी सेटलमेंट आहे आणि 1 मुलगा 1 मुलगी. मुलीचं लग्न झालेलं आहे. मुलगा आता बँकिंग आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. आणि मी हॅपी थॉट्स म्हणून एक तेलकांड फाउंडेशनची एक संस्था आहे, त्या संस्थेचं मी काम करतो. बऱ्याच दिवसापासून 13 वर्षापासून जवळजवळ एक हॅपी थॉट्स म्हणून संस्था आहे. ते पुण्याचे सरस्वती गुरु आहेत, ते गुरु आहेत, त्यांच्यामध्ये मी बरेच दिवस काम करत आहे. धन्यवाद. गोविंद नरळे, राहणार कासलीवाडी, प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. मुलगा IT बीटेक आहे, तो जॉब करतो आणि मुलगी 12वीला आहे. शिक्षण घेत असताना या शाळेने जे काही दिलं मी नशीबवान समजतो. 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक वर्षी वेगळे वर्ग मिळाले, त्यामुळे सर्व विषय शिकवावे लागतात आणि या गुरुजीने शिकवलेल्या सर्व विषय शिकवण्याचा एन्जॉय मी घेतो, म्हणजे नोकरीचा आनंद घेतो मी. विशेष करून इथं जे काही शिकलो, खो खो असेल, सरांच्याकडून आपण बुलबुल स्काउट गाईड असेल, इतर सर्व काही प्रकार शिकवण्याची संधी मला शाळेत मिळते आणि माझ्या या मिळालेल्या संधीचं मी माझ्या शाळेत वापर करून अनेक विद्यार्थी संगीत क्षेत्रात सुद्धा मी घडवले. त्याचबरोबर जिल्हास्तरीय स्पर्धेपर्यंत खो खोचे संघ असतील किंवा त्यांचे गायन नृत्य असेल आणि त्यांच्या प्रकट वाचन स्पर्धा किंवा कथाकथन स्पर्धा असतील, जिल्ह्यापर्यंत त्या विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याची संधी मला मिळाली, याचं मी भाग्य समजतो. शाळेत आल्यानंतर खूप छान वाटलं. अनेक वर्षानंतर हे चेहरे बघायला मिळाले. काळ गेला, वेळ गेली, परिस्थिती बदलली, पण आपुलकी आणि नाती तशीच याचा मात्र खूप मोठा या ठिकाणी आनंद वाटतोय. अशीच आपुलकी, नाती, प्रेम, आपली मैत्री टिकावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. मी बाळू ज्ञानोबा यादव, राहणार वायफळ तालुक्याचं, सध्या प्राथमिक शिक्षक म्हणून शिरोळ तालुक्यामध्ये शिवनाकवाडी या ठिकाणी कार्यरत आहे. जवळजवळ 29 वर्षे माझी सेवा झालेली आहे. मला 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं MBBS करत आहेत. थोरला MBBS पास आउट झालेला आहे आणि धाकटा जो आहे तो आता 1ल्या वर्षाला आहे. सामाजिक कार्याची आवड, गुरुजनांचं शिक्षण या सर्व गोष्टीमुळे एकंदरीत जे जीवन आहे ते अतिशय सुरळीत चालू आहे. आम्ही दोघे पण शिक्षक आहोत आणि आम्ही जे आहे ते आमच्या मुलांपेक्षा जास्त वेळ शाळेतल्या मुलांसाठी देतो आणि त्यामुळे सर्वांचा आशीर्वाद आणि या सर्वांच्या पुण्यामुळं माझी मुलं सुद्धा आज चांगलं शिक्षण घेत आहेत. 2019 साली मला कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर
इतर जवळजवळ 7 ते 8 संस्थांचे सुद्धा विविध पुरस्कार मला प्राप्त झालेले आहेत. काम करणे एवढंच मी ध्येय ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आज जो काही असेल तो जास्तीत जास्त वेळ मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी देतो आणि त्यामुळे ज्या गावात जाईल त्या ठिकाणी ते गाव, ती मुलं माझीच आहेत या पद्धतीने मी अध्यापनाचं काम करतो. त्यामुळे सर्वांचा आशीर्वाद मला लाभत आहे. धन्यवाद. जयंत शिंदे सर, आणि त्यामध्ये थोडा नाही थोडा माझाही खालीचा वाटा होता. माझ्याकडे हा खेळ हा विभाग होता बरं का. तर असं एक शेगावमध्ये वातावरण तयार झालं होतं खो खो. त्याच्यामध्ये गायकवाडांच्या मुली होत्या. आता ही मुलगी आता नाव गुरुजनांच्याकडून शिकलेला आहे. मी जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांचे अनुभव मला आहेत. हे माझं म्हणजे महिन्याचं जे काय जीवन प्रवाह चालवायचं आहे त्यासाठी मी येत नाही, तर मी यांच्यासाठी नाही. ही भावना त्यावेळच्या काळात होती. अलीकडच्या काळात मी कधीतरी शेगावला आलो तर ऐकायला मिळतं, सर शाळेमध्ये पूर्वीचं राहील ना, तुम्ही काहीतरी सांगे. आता आमचं कोण ऐकणार या ठिकाणी? आम्हाला त्या गेट मध्येच म्हणतात तो कोण पाहिजे तुम्हाला. ते नवीन सर्वच नवीन आहे. जुने कोण राहतात कोणी सरणार ते बघितलं तरी आम्हाला आदर करतील, काही विचारतील, पण बाकीचे आणि आम्ही सांगितलं तर ऐकणार आहे. आणि साळुंखे सर आणि सर्व माजी विद्यार्थी सगळ्यांना मी बंधन करतो. आणि मी कधी स्टेज बोललेलं नाही, पण आज पहिल्यापासून आहे त्या चित्रपटाबद्दल माफ करा. आणि मला दोघांनी मला फोन करून आवर्जून मला फोन केले आणि तुम्ही यायलाच पाहिजे म्हणून मला सांगितले. आज माझं घरचं काम चालू होतं, ते सगळं काम वापरून मी आज तुमच्यासाठी आलो. आज आपण या ठिकाणी सन 1992च्या बॅचचे सर्व माजी विद्यार्थी आपला एक संयुक्त मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहात. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणाला लाभलेले सर्व सन्माननीय, जसे तुमचे गुरुवारी आहेत तसे यात माझी सुद्धा गुरुवारी आहेत. सन्माननीय आरडे सर, पुन्हा निंबाळकर सर, साळुंखे सर, नरळे सर सुद्धा, ते जरी मला नाही शिकवले तरी सुद्धा मी त्यांचा विद्यार्थीच आहे. सन्माननीय व्यासपीठ साळे सर आणि आपण सर्व माझी विद्यार्थी बंधू बहिणी, मी ऐन वेळेला या ठिकाणी आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहिलो हे माझं भाग्य समजतो मी. कारण आमच्याही ठिकाणी गेल्या वर्षी 93 तरुणांच्या बॅचने मी 1988ला छत्रपती शिवाजी हायस्कूल या ठिकाणी मुंदी या ठिकाणी अनट्रेड म्हणून लागलो 1988ला. माझे सहकारी असणारे आरडी शिंदे सर, नाडे सर, कोयटे सर हे माझे विद्यार्थी आहेत. ते विद्यमान इतक्या जवळ आहेत. मुगवाड सर, साळे सर आणि त्या शाळेचे माजी सेवक नामदेव माने ते पण हजर आहेत. त्याविषयी निश्चित काय सांगता येत नाही, मला काय त्याचं विश्लेषण करता येणार नाही, पण मला वाटतं की आम्हाला पाहण्याची तुम्हाला इच्छा झाली असावी, त्यामुळं अशा प्रकारचा केलेला आहे. मी माझं फारसं काय सांगणार नाही, कारण मी कडक शिस्तीचा माणूस आहे. पहिल्यापासून मी माझ्या स्वतःला एक प्रकारचं वळण दिलेलं आहे आणि त्या वळणामध्ये आज काय कोणताही बदल नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवलेली आहे भगवद्गीतेची, कर्माने वादिवार असते माम फलेषु करा. अरे फळाची इच्छा करायची नाही, काय करायचंय? आज तुला कर्तव्य तुझ्या समोर काय उभा आहे ते पार पाडायचंय. त्याचे परिणाम चांगले होतील
किंवा वाईट होते त्याचा विचार करायचा नाही. त्यांचं ज्ञान केंद्र ऍक्टिव्ह करण्याचं काम मी करतो. ज्ञान केंद्रावर सल्ला करत होतो आणि त्यामुळं परिसराचा माझा विद्यार्थी आहे. मला सुद्धा मी सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये पारंगत आहे, काय अध्यात्मशास्त्रामध्ये पारंगत आहे. 10 महाविद्या 4 जे गोंदर सर, गौरव सर आणि तुम्ही सर्व, जी संपत्ती आमची आहे ही आमची संपत्ती आहे. शिक्षकांची संपत्ती दुसरी कोणती नसून ही जी पुढे बसलेली आहे ती संपत्ती आहे की ही कुणालाच मिळणार नाही. मग तो कलेक्टर असो आणि कोणी असो, पण ती आमची संपत्ती आहे. लक्षात खरी संपत्ती आज आम्हाला भेटली आणि त्यांना गाठ पडावं, त्यांना भेटावं आणि ते भेटण्याचा आनंद जो आहे तो अगणित आहे, विशेष आहे. कारण प्रश्न असा आहे की आम्ही जे आम्हाला वाटतं खरं द्यावं ज्ञान ते त्यावेळेला आम्ही दिलेलं आहे आणि ते पुन्हा कुठं आम्हाला गाठ पडणार, कुठं भेटणार. आणि असा योग तुम्ही आणलेला आहे, ती संपत्ती पुन्हा आम्हाला दाखवायला तुम्ही या ठिकाणी वेळ आणली. हा आनंद पुन्हा कधीच नाही, लक्षात ठेवा. ही विशेष आहे, त्यामध्ये हा मोठा आनंद आहे आम्हाला. का तर आता तुम्ही आज या बॅचचं गेट टुगेदर आयोजित केलेलं आहे. या मुख्य कार्यक्रमाचे आम्हा सर्वांचे गुरुवर्य, या प्रशालेचे आधारस्तंभ, फाउंडरमेन, संस्थापक म्हणून आपण, ज्या गुरुवर्यांनी शाळा उभी केली, ज्या वटवृक्षाची लागण केली, आज एवढा मोठा वृक्ष तयार झालाय, ते गुरुवर्य आपल्या कार्यक्रमाला लाभले. त्यामध्ये आपले आदरणीय गुरुवर्य साळुंके सर, माझे गुरुवर्य शिंदे सर, पोद्दार सर, निंबाळकर सृष्टीचे प्रिय असले तेही माझे गुरु लाभले, साळे सर आणि आपल्या सर्वांना वेळ देऊन वर्गात पाठवणारे नामदेव मामा. त्यांनी जी शिस्त लावली त्या शिस्तीच्या जोरावर मी या शाळेचा मुख्याध्यापक झालो, हा सार्थ अभिमान मला. बघा, या शाळेत आलेला विद्यार्थी कुठंपर्यंत जातो आता बघितलंच. मी या शाळेचा 1981 ला 5वी ला प्रवेश इथे घेतला. 1986 ला 10वी पास आउट झालो. तुम्ही 92 ला झाला. आपल्यामध्ये 6 वर्षाचा गॅप आहे. तुम्ही जस्ट इथं आला असणार, मी इथून बाहेर गेलो असणार. माझा प्रवास वाणिज्य शाखेतून झाला. पांडुरंगाचं वर्णन केलं. निंबाळकर सरांनी देवाचं सांगितलं, हा देव कसा नटून येतो तसं तुम्ही नटून आलाय. कुणाचं तरी लग्न तांदूळ टाका लग्नात जाय, कुणाचं तरी बारस नटून जाय, आणि त्यात तल्लीन व्हायचं. आता तुम्ही तल्लीन झालाय, पांडुरंग तल्लीन झाला. 40 स्थळी कास्ती पाशोनी पांडुरंग भरले. नामदेवाचं कीर्तन, नामदेवाचं. ही दुमदुमली पंढरी, नीट आहे. ही दुमदुमली पंढरी, विठुरायाची नगरी, विठुरायाची नगरी, चंद्रभागेच्या तीरी, चंद्रभागेच्या तीरी देव नामदेव कीर्तन करी, देव नामदेव कीर्तन करी. आणि नामदेवाचं जर कीर्तन सुरू झालं तर पांडुरंग नटून थटून येतो. ही श्रद्धा आहे, देवाची श्रद्धा आहे. देव तल्लीन होता तसं तुम्ही निंबाळकर सर तल्लीन झाला, ऐकण्यात तल्लीन झाला. तल्लीन होणं, एकाग्र होणं हे भाग आहे. आणि शेवटी परमेश्वराच आहे. जाऊन या हात कोरा कागद
काळी शाई कोरा कागद काळी शाई उठवयाचा रंग भरो पांडुरंगा तू माय मी केलो तुला कसा मी कळू? आकाशामध्ये पक्षी देऊन आपले सर्व आदरणीय गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित राहिले, आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढली. फक्त शोभा वाढली म्हणण्यापेक्षा त्यावेळेला त्यांना जे काही सांगायचं राहिलेलं होतं ते चांगलं ओतप्रत आज आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. माझ्या तर मतानं निंबाळकर सरांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा पैलू आज आपल्याला सर्वांना प्रथमतः पाहायला मिळाला असेल. आज आम्ही त्याच्या शेजारी राहतो, आपण विद्यार्थी आम्ही आमच्या अडचणीसाठी बऱ्याच वेळा सरांच्याकडे जातो, त्यांचा सल्ला घेतो. आणि जर कोणी अनभिज्ञ असेल तर त्यांना आज नक्कीच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आज वेगळा गुण पैलू या ठिकाणी पाहायला मिळाला. सर्वच गुरुवर्यांनी त्यांच्या परीनं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. मी सर्व गुरुवर्यांचं आपल्या या 10वीच्या बॅचच्या वतीनं खूप आभार मानतो. यामध्ये या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय भुलटे सर, तोते वर्गात हायस्कूलचे मुख्याध्यापक भुगवड सर, त्याचबरोबर साळे सर, नरळे सर, आर डी शिंदे सर, निंबाळकर सर, पोतदार सर आणि माझी मुख्याध्यापक आदरणीय साळुंखे सर, त्याचबरोबर नामदेव मामा, या सर्वांना आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. त्याचबरोबर आम्ही सांगितल्या पद्धतीनं भोईटे सरांनी सुद्धा अगदी हा उपलब्ध करून दिला, आपली वेळ दिली. या सर्वांचं या ठिकाणी आमच्या बॅचच्या वतीनं आभार मानतो आणि आपण सर्वजण आमच्या सोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. त्यांच्या गाडे मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे, कळे नाजुरे बाग आता, सुनी सुनी सारी का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी, सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे, हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा का कळे नाशी. 20 रुपयाची नोट. टाळ्या. अगदी बरोबर ओळखलेले. फेटा आहे. पिवळा. व्हेरी गुड.
पांढरा आणि हिरवा पांढरा आणि हिरवा असा या मुखपृष्ठाचा कलर आहे. काय सांगू याच्यावर चित्र कशाचं आहे आणि शब्द काय आहेत का सांग. बाळाचं चित्र आहे. अगदी बरोबर. correct आहे. इंग्लिश अक्षर ओळखता का? पांढरा निळा आणि हिरवा कलर आहे पाहिजे. बरोबर. अक्षर काय ओळखता? सांगा अक्षर अक्षर सांगा. यावरचीच अक्षर ओळखता का? इंग्लिश मध्ये आहेत. नाही ओळखते की पल पल जीना मुहाल मेरा तेरे बिना ये सारे नशे बेकार तेरी आंखों पे सेवा करनी जाता मगर रहता तेरा इंतजार मेरा मान करके सोला सिंगार अब क्यों होश में आता नहीं सुकून ये दिल क्यों पाता नहीं कि तोड़ू खुद से जो थे वादे के भी ये इश्क बना दी मोड़ू तुमसे जो ये चेहरा दोबारा नजर मिलाना दी ये दुनिया जाने मेरा कदर तुझे नजर की आता नहीं सोने आयु तेरा शर्माना मेरी जान न ले ले कान के पीछे जुल्फ जुबाना या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या लागो रे माझे गुरु भजनी. लागो रे माझे गुरु भजनी. गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरुदत्ताच्या चरणी गुरुनामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरु माझे दत्त दिगंबर ब्रह्म विष्णू तुझी महेश्वर तुझी महेश्वर. मन लागो रे मन लागो रे मन लागो रे मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरु हिंदीची मॅडम आहे ना एक कविता शिकवत होती. तारे आकाश में तारे टिमटिमा रहे थे कुत्ते भुक रहे थे चोर आया दरवाजा तोड़ के सोना निकाल के भाग गया. एक पोरग झोपीत होतं. मग मॅडम त्याला उठवून म्हणल्या उठ रे. मग ती उठलं आणि ती मॅडम म्हणली मी आता एक कविता शिकवली ती कविता म्हणून कर. ती पोरग म्हणायला लागली तारे भोंक रहे थे कुत्ते टिमटिमा रहे थे चोर आया सोना तोड़ के दरवाजे लेके भाग गया. हरी रस विकते हरी चेतना हरी घ्या
मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रंग खेळूच रस उडूच आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हसत्या रात्री गया मुलीच्या काठी. माझं नाव प्रिया बाबूसो हाके. इतकी चांगली मराठी नाही आहे माझी, पण मला थोडंफार डिस्कशन करायचं होतं की आजकालच्या टेक्नॉलॉजी रिलेटेड जे प्रोजेक्ट्स मी बिल्ड केले आहेत, माझ्या जे कलिग्स बिल्ड करतायत त्या रिलेटेड. म्हणजे आता मगाशी इंट्रोडक्शनच्या वेळी खूप सारे पालक सांगितले की त्यांचे जे मुलं आहेत ते इंजिनिअरिंग करतायत किंवा मेडिकल फील्डमध्ये आहेत किंवा इतर काही जे फार्मसी किंवा दुसरे जे काही फील्ड आहेत. तर सध्या एक प्रोजेक्ट करतोय आम्ही जे डिजिटल ट्विन म्हणून एक क्रिएट केलं आहे. त्याच्यामध्ये काय होतंय की टेक्नॉलॉजी रघुरामाने दर्शन द्यावे, रघुरामाने दर्शन द्यावे, गातो मुखी हरिनाम हरिनाम, गातो मुखी हरिनाम. अंतरी माझ्या रात्र दिन तो, अंतरी माझ्या रात्र दिन तो, वास करील श्रीराम श्रीराम. विलसे हाती धनुष्य बाण, विलसे हाती धनुष्य बाण, जवळी सीता आणि लक्ष्मण, जोडून करद्वय मारुती लीन, जोडून करद्वय मारुती लीन. असा दिसो मज राम मज राम, असा दिसो मज राम. एक ऐसी लड़की है एक भाषणच आहे, थोडंसं इन्व्हेस्टमेंट रिलेटेड सांगतो तुम्हाला. ऍग्री ऑर नॉट ऍग्री. तर त्याच्यामध्ये काय होतंय, कुणी अधिकारी म्हणतं खूप मेहनतीनं करता येईल नाही करता येईल. आजच्या युगामध्ये जर आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट करायचं वाटतं, आता आपले नातवंड बऱ्याच जणांना नातवंड आले वगैरे, तर काय होतं की लगेच त्याचा आउटपुट मिळत नाही कुणालाच. आपण जर आज शेती घ्यायचं म्हणलं तर कमीत कमी 15 लाखांना आहे. 15 लाख ऍट कुठून आणायची हा विषय होतो. म्हणून मी अगदीच जरी तुमच्या पुढं मार्कवाला जास्त जरी असलो तरी सुद्धा मी एक शेअर मार्केटचा अभ्यास 2005 पासून केलेला आहे. आणि त्याच्या आधारे मी तुम्हाला बघा पण बोलताना सांगितलं मल्टी मिलेनियर म्हणून सांगितलं, तसं नोकरीतून एवढे पैसे कोणाचे होत नाही. नो बडी आपल्या ग्रुपमध्ये कोणी शक्य नाही. ते कधी शक्य आहे, कुणी तुम्ही करा. तुम्ही डॉक्टर हरे कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गुण है रे मेरे यार में, सोने जैसे गुण है रे मेरे यार में,
सोना चांदी क्या करेंगे प्यार में, सोना चांदी क्या करेंगे प्यार में, सोने जैसे गुने रे मेरे यार ने, सोने जैसे गुने रे मेरे यार ने। क्यों हम उलझे दुनिया से बेकार में, क्यों हम उलझे दुनिया से बेकार में, सोने जैसे गुने रे मेरे यार ने, सोने जैसे गुने रे मेरे यार ने। उरात होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली। अरे उरात होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली। आता अधीर झालो या मग बधीर झालो या आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो या। आग उडतंय मुंगाट पडतंय झिंगाट रंगात आलं या। झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग। आता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी निशल टॅटून गोंधलं। आता उतावीळ झालो गुडगा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी निशेल टॅटून गोंधलं। हात भरून आलो या, हात भरून आलो या लई दुरून आलो या अन करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या। आग समद्या जोरात मिळालंय जोरात रंगात आलं या। झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग। समद्या गावाला झाली या माझ्या लग्नाची घाई, कधी बनणार तू राणी माझ्या लेकराची आई। समद्या गावाला झाली या माझ्या लग्नाची घाई, कधी म्हणणार तू राणी माझ्या लेकराची आई। आता ताराट झालो या, आता ताराट झालो या तुझ्या घरात आलो या, लई फिरून बांधावरून कलटी मारून आलो या। आग ढिंचक जोरात टेकनो वरात दारात आलो या। झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग। लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीश चाल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ।
झाला क्लोज आता वाईट मानवरती ओके राईट फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण ताईट मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट झाला क्लोज आता वाईट मानवरती ओके राईट फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण ताईट मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खारी आता जेवण करून जाईन सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून जाईन येणार सेल्फी साठी क्राऊड मला फील होणार प्राऊड जाशील इन्स्टावर लाईव्ह आणि मी कमेंट करत पाहिन करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट राजा होणार मी इन्स्टाची स्टार गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा तो माझा काय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा तो माझा काय किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा फोटो माझा काय पुरी करीन तुझी हर एक विश नको करू शंका हवा पुरी करीन तुझी हर एक विश नको करू शंका हवा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काय फोटो माझा अवघड आहे तिकडे जा आउट आउट हे पळायला लगेच जवळ खो देणार नाही त्याला, हा अरे अरे साखळी खो घालायला का तुम्हाला शिंदे खरंच पाहिजे ठोकरायला हे उठवा साखळी खो आवार बसो दादू रामनगर जाऊ दे फोन आता चालत नाही बी तकडे सगळी उभं राहिली बघायला तर होतं बघायला होतं म्हणून पंचमून आहे ते पंचमून आहे ते पंचमून तुमचं येते बालपणी भांडायचो किती विना कारण आता भेटण्यासाठी लागतंय गेट टुगेदरच कारण तो बेंच तो फळान फेकून मारलेले डस्टर
आठवतात अजूनही ते आपल्यावर रागावणारे मास्तर. गेली ती शाळा गेले ते दिवस मनात मात्र आजही तोच गोड हव्यास. मैत्री आपली जुनी जणू सुगंधी अत्तर. होऊ दे पुन्हा एकदा हे आपलं गेट टुगेदर. गणिताच्या तासाला हमखास इंग्रजीचे पाठांतर. गणितात ढक्कल पास जरी इंग्रजीत यायचा पहिलं नंबर. मधल्या सुट्टीत किती दंगा मस्तीचा कहर. भिंतीवर उड्या मारून पळायचो भिरकावत पाठीवर.